हा कुसंगतीचा परिणाम आहे. त्याची संगत चुकीची आहे. ती संगत सुटली तर सगळं सुरळीत होईल. स्वामी आजोबा, माझे बाबा घर सोडून गेले, त्यांना परत घेऊन या. बाळा शांत. स्वामी, मी दादाची वाईट संगत सुटण्यासाठी काही करेन. आई बाबांना त्यांचा मुलगा, वहिनीला तिचा नवरा आणि सावनीला तिचे बाबा परत मिळवून देईन स्वामी. आमचं कुटुंब पुन्हा एकत्र येईल अशी तजवीज करेन मी. उठा ना, अहो बोला ना काहीतरी. अहो उठा ना. पाणी, मी पाणी घेऊन येते. अहो उठा ना, अहो बोला ना काहीतरी. अहो अहो उठा ना. स्वामी, स्वामी, दादा परत घर सोडून गेलाय. आम्ही त्याला सगळ्या गावात शोधलं, पण तो कुठेच सापडला नाही. स्वामी, मला काहीच कळत नाही. माझा दादा असा नव्हता. त्याच्या बोलण्यातली शांतता, त्याच्या बोलण्यातलं प्रेम, सगळं काही हरवलंय. कधी राग, कधी शांतता, कधी कुठे निघून जाणं. त्याला काय झालंय काहीच समजत नाहीये स्वामी. अंगद, अंगद, लाडू नाहीये तो. हे तर हे साधे लाडू आहेत. हा लाडू नाहीये. ती चव नाही आहे. तो गंधही नाही आहे यात. हे लाडू नाही आहेत ते. हे लाडू नाही आहेत. अरे तो खास लाडू बनवायचा आहे तर त्यासाठी कच्चा माल लागतो आणि तो कच्चा माल 1-2 पैशात येत नाही. मला अंगद बघणार आहे माझी अवस्था. चल बाहेर हो, पैसे घेऊन ये तरच लाडू मिळेल तुला. पाया पडतो मी अंगद तुझ्या पाया. चल. अंगद मी पाया पडतो. अंगद चल. तू माझ्यासाठी देव आहे सांगत. लाडू दे ना. दादा, शारदा, तुझा भाऊ बघ एका लाडूसाठी वेड्यासारखा करतोय. अरे दादा, अंगद, माझी अवस्था वगैरे काय झाली. वेळ लागेल मला 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 लाडू दे. चल निघ, चल. नको ना रे. वेळ लागेल हा मला मला वेळ लागेल. मी पाया पडतो. मला लाडू दे. लाडू दे. दादा, अरे काय चाललंय? तू यांच्या समोर हात का जोडतोयस? आणि कसले लाडू? शारदा, तू मध्ये पडू नकोस. तू जा. नाही जाय तू. चल. माझ्या डोळ्यांसमोर माझ्या दादाचा अपमान होतोय आणि मी शांत बसू? तू माझ्या दादाला जुगाराच्या नादाला लावलंस. गोड गोड बोलून त्याच्याकडून पैसे उकळतोय. वाटेल ते आरोप नाही करायचे. तोंड सांभाळून बोल. आणि हो, तुझा भाऊ काही दूध खोडा नाहीये.
त्याला सगळ्या गोष्टीची समज आहे. उगाच त्याला मूर्ख समजू नकोस. तुला सांगू का त्याला काय वाटतं ते? त्याला असं वाटतं की तुझ्या घरच्यांना वाटतंय तो काहीच कामाचा नाहीये. हो, असं काही भरवू नका त्याच्या मनात. स्वामी म्हणाले होते दादा चुकीच्या संगतीत आहे. आता कळतंय कोणती चुकीची संगत. अहो, आपल्यामुळे याचं आयुष्य आता कुठे चांगलं चाललंय आणि दोष पण आमचाच. आम्ही तर बाई फक्त त्याला मदत केली. हा, बरोबर 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 बरोबर. या लोकांनी मला आधार दिलाय. जेव्हा बाबांनी घराच्या बाहेर काढलं ना तेव्हा यांनीच मला मदत केली. यांनीच पैसे दिले. मला कळालंय की तू घरी गेला नाहीयेस, बायकोचं तोंड पाहिलं नाहीयेस, लेकीला जवळ घेतलं नाहीयेस. अरे ती खरी सोन्यासारखी माणसं आहेत, ती जप. हे काय, हे कवडी मुलं आहे. आज आहे तर उद्या नाहीये. हे व्यसन म्हणजे सुख नाही. अहो, मी तुमच्यासाठी साजूक तुपातला गोडाचा शिरा केलाय. मला खाऊन सांगा ना कसं झालाय ते. अगं राधिके, अगं तुझ्यासारखं स्वादिष्ट जेवण मी उभ्या आयुष्यात खाल्लं नाहीये. तुझ्या हातचं जेवण म्हणजे अमृत असतं बघ. तुमचं आपलं ना काहीतरी. कसं झालाय? वा काय स्वाद आहे. सगळा थकवा, सगळी चिंता कशी दूर गेली बघ. आता उरलंय ते फक्त तुझं प्रेम. अहो, तुम्ही आवडीनं खाल्लात ना, माझ्यासाठी एवढंच पुरेसं आहे. आता तू खा. हो? मी नेहमी तुझ्या हातचं खातो, आता तू खा. अहो, नको. खा. राधिके, तुला माहितीये का या जगातील सगळ्यात मौल्यवान गोष्ट कोणती? ना दागिना, ना सोनं, ना चांदी. मौल्यवान गोष्ट आहे ती या घरातील शांत सकाळ, तुझं माझ्यासोबत असणं. राधिका, हे घर म्हणजे माझ्यासाठी स्वर्ग आहे बघ. तुम्हा सगळ्यांच्या प्रेमाशिवाय मी काहीच नाही. बाबा, आज मी परीक्षेत पहिली आले. अरे वा. मग येणारच ना. नात कोणाची आहे? विद्याधर गुरुजींची. ए, आता माझ्याकडून सावनीला एक बक्षीस आहे. काय बक्षीस देणार तुम्ही? डोळे बंद कर बघू. हा. घर किती गजबजलंय ना. अगदी उत्साहाचं वातावरण आहे. देव करो आणि आपलं घर कायम असंच राह. घर म्हणजे फक्त विटा आणि छप्पर नसतं ना. एकमेकांच्या प्रेमावर घर उभं राहतं. एकमेकांवर असलेलं प्रेम, विश्वास हाच घराचा खरा पाया असतो. खरंय शारदे. आई बाबा, अहो असं एकत्रित कुटुंब असणं म्हणजेच खरं सुख आहे पहा. सावनीचा गोंगाट, राधिकेचं प्रेम, शारदाची माझ्यावर असलेली माया, हीच खरी माझ्यासाठी संपत्ती आहे. हेच माझ्यासाठी जग आहे पहा. आणि ते सुख सोडून तू कशात गुंतलायस? मला वाटलं होतं मी आयुष्यात काहीतरी करीन, भरपूर पैसे कमवीन, पण नाही. सगळं गमावलंय मी. मला आता लाडू 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 हवाय मला. लाडू 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 हवाय मला. लाडू लाडू हवाय मला. लाडू. व्यसन शरीरावर ताबा मिळवतं, मग त्यापुढे मनाचंही काही चालत नाही.
अरे पण व्यसन कितीही चिवट असलं तरी आपल्या माणसांच्या प्रेमापुढे ते सरस ठरू शकत नाही. आज ना उद्या याची जाणीव तुला करून द्यावीच लागेल. अंगत जागा दिसतोय, त्याला हे दागिने देतो आणि मग लाडू घेतो. लाडू हवेत मला. थांब. व्यसन महत्वाचं आहे की लेख हे ठरवा दे. काय म्हणतोयस तू? कोणता जीव आणि कोणतं व्यसन? तुझ्या घरून येतोय मी. तुझी लेख तुझी आठवण काढते. अंथरूण धरलंय तिने. खोटं बोलताय तुम्ही. मी खोटं बोलतोय? मला सांग, तुझ्याबद्दल तू स्वतः मला काही न सांगता मला सगळं कसं काय कळालं? हे बघ, विश्वास ठेवायचा नसेल नको ठेवू, हरकत नाही. तिचा जोर वाढत जाईल आणि उद्या जर तिच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर